त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲडव्होकेट सुजाता बाबर मॅडम देखील उपस्थित आहेत। नवनिर्वाचित संचालक अपना बाजार त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। खरं तर अपना परिवार आणि अपना बँक ही जशी नायगावकरांची आहे तशी ती तुमच्या आमच्या सर्वांची देखील आहे। आणि हे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, चाळके साहेब असतील, धनगर साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं कायमस्वरूपी मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आम्हाला या ठिकाणी लाभत असतं। आणि सहकार क्षेत्रातलं एक मोठं अग्रगण्य असं अपना बँक आणि अपना बाजार असं हे नायगावकरांचं नातं आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी श्रद्धाताई जाधव आणि शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करून त्यांचा या ठिकाणी सामूहिक असा सत्कार या ठिकाणी केला जातो। महाराष्ट्र शिवसेना युवा सेनेचे महाराष्ट्र समन्वयक पवनजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत। मुंबईचे माजी महापौर महादेव देवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अंतिम सामने उद्या 7 वाजता या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे। क्रीडा रसिकांना एक पर्वणी हा चांगला असा प्रतिसाद नायगावकरांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे, त्याबद्दल प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी जाहीर आभार। धन्यवाद। बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई महानगरपालिका व्यावसायिक महिला गट दोन उपस्थित करायचे संघ प्रशिक्षक आपल्या विनंती राहील दोन्ही संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी खेळाडूंना उपस्थित करा। या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच अशोक सावंत, पंच सोनाली जागरे, पंच सुधा एगरे, सहाय्यक संबंधित सर्व सामनाधिकारी आपण खेळाडू क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे। बँक ऑफ बडोदा आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका खेळाडूंना उपस्थित आहे याची आपण नोंद घ्या। बँक ऑफ बडोदा प्रदर्शन विरुद्ध संस्कृती स्पोर्टच्या प्रभादेवी आपल्या खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार प्रथम श्रेणी आगार क्रीडांगण क्रमांक 1 जय भारत क्रीडा मंडळ अशोक मंडळ आपल्या खेळण्यासाठी तिसरा पुकार आपण आपले खेळाडू खेळण्यासाठी असे महादेव देवळे साहेब या खेळामध्ये भरपूर उद्योग आहे, या दृष्टीने या कबड्डी स्पर्धा भरवण्यात आली आहे। भाग घेतला तर तुम्हाला लाख धन्यवाद देतो आणि असेच चांगले खेळत जा एवढेच म्हणून आम्ही जाता तर खेळ बोलतो। तो कबड्डी की स्पर्धा हो रही है भोई बड़ा विभाग में, कबड्डी की स्पर्धा हो रही है भोई बड़ा विभाग में, कबड्डी खिलाड़ी खेल रहे हैं रणों के मैदान में। कबड्डी का खेल देखे क्रीड़ा सीख अरे यही तो सुंदर याद है, सुंदर याद है, सुंदर याद है।
खूप सुंदर अशा शुभेच्छा देवळे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि देवळे साहेब हे स्वतः कबड्डीपटू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना विभाग क्रमांक 10 शिवशक्ती महिला संघ यांच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत या ठिकाणी उपस्थित आहेत. छत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला असे आपले आनंदाची सर त्यांचा या ठिकाणी सर्व शिवशक्ती महिला संघ आणि शिवसेना युवासेना तसेच क्रीडा खेळाडू यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे आनंद आपण या ठिकाणी पीठावर यायचं आहे. सचिन कानेकर आनंद सर यांना घेऊन जायचं आहे. बँक ऑफ बडोदा संदेश गाडगे बँक ऑफ बडोदा हॅलो सरकारी संजय तेंडुलकर यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर या. बँक ऑफ बडोदा त्याचप्रमाणे शिवछत्रपती शिवसेने सिंधुताईला विनंती करतो की आपण खाली स्थाना. सिंधुताई महिला कबड्डीपटूंची ओळख त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. परंतु त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदा क्रीडा अधिकारी संजय तेंडुलकर सर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू RBIचे आनंद केलेकर सर, राजेश पाडवी यांनी विनंती करतो आपण त्या ठिकाणी महिला खेळाडूंची या ठिकाणी ओळख होते. श्रद्धाताई जाधव मुंबईच्या माजी महापौर विभाग संघटक, त्याचप्रमाणे सिंधुताई मसूरकर आणि संजय तेंडुलकर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सुजाता बाबर मॅडम या देखील त्या ठिकाणी खेळाडूंची ओळख करून देतात. वरळी विधानसभेचे विभाग संघटक आमचे मित्र निरंजन नलावडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आणि त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि श्री संस्कृती प्रतिष्ठान तृतीय श्रेणी पुरुष गट सेमीफायनलचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर होणार आहे. आपण आपले खेळाडू क्रीडांगण क्रमांक 3 वरील सिंधुताई मसूरकर या ठिकाणी टॉस घेऊन या सामन्याची महिलांच्या सामन्याची सुरुवात करत आहेत.
शाखा क्रमांक 203च्या नगरसेविका शाखा संघटक भारतीताई पेडणेकर या ठिकाणी उपस्थित आहे. शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख भारतीय कामगार समिती चिटणीस राम साळगावकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना वडाळा विधानसभा आणि मुंबईच्या महापौर छत्रताई जाधव, विभाग प्रमुख महेशजी सावंत यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. खरं तर या ऐतिहासिक अशा सदाकांड गावन मैदानामध्ये पहिल्यांदाच असा भव्य कबड्डी महोत्सव शिवसेना युवासेना नेते खासदार सचिव अनिल भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या पुढाकाराने खरं तर 17 फेब्रुवारीपासून उद्या दिनांक 23 फेब्रुवारीपर्यंत नायगावमध्ये नायगाव परळ लालबाग जसा शिवसेनेचा कार्यक्रम क्रीडा रसिकांनी दिलेले आहे. त्याबद्दल क्रीडा रसिकांचे देखील या ठिकाणी आभार मानतो आम्ही. क्रमांक 3 विजय हनुमान तरुण मंडळाची सांस्कृतिक स्पर्धा विजय हनुमान तरुण मंडळाची सांस्कृतिक स्पर्धा क्रमांक 3 वर यायची आहे. क्रमांक 2 साठी क्रीडा मंडळ विरुद्ध गुरुमौली क्रीडा मंडळ क्रीडा मंडळ विरुद्ध गुरुमौली क्रीडा मंडळ. आपला सामना क्रीडा क्रमांक 2 वरील महिलांचा सामना संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी होणार आहे. ज्याची आपण नोट घ्या. आपण आपले खेळाडू क्रमांक 3 वर उपस्थित करा. क्रमांक 3 वरील सामना प्रकाश चव्हाण संदीप पाटील पुनरेकर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची माजी महापौर महिला विभाग संघटिका शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी आनंदा शिंदे सर यांचा मी शतकाईंना विनंती करतो या ठिकाणी आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सन्मान करू. त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाचे क्रीडा अधिकारी बँक ऑफ बडोदाचे क्रीडा अधिकारी संजय तेंडुलकर सर यांना देखील आपल्या देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. सकल प्रशिक्षण गणेश बिलारी संजय तेंडुलकर सर
सन्मान करण्यात येते. यांचा देखील या ठिकाणी सदाताईंना विनंती करतो की आपण सन्मान करावा. सिंधुताई मसुरकर निरंजन बनावे वरळी विधानसभेची त्याचप्रमाणे भारतीय जनता आणि वरळी विधानसभेचे उपप्रमुख राम साळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शाल सन्मान करावा अशी विनंती. अभिषेक बासुलकर शाखा समन्वयक हे या ठिकाणी सन्मान करतात. कबड्डी स्पर्धेत या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय इकडेच आहे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सदस्य व कबड्डीपटू राष्ट्रीय कबड्डीपटू दिनेश पाटील साहेब ते हजर आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे व शुभांगी पाटील कबड्डी असोसिएशनच्या खजिनदार शुभांगी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी फर्स्ट मॅच डोळे फोडून घेतले त्यांनी डोळ्याला लागले दिसत नाही ना बरोबर. शिवसेना अवजड सेना महाराष्ट्र सचिव अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र सचिव रीना खुराना मॅडम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. काय माहिती नसतं. या ठिकाणी
राष्ट्रीय कबड्डीपटू दिनेश पाटील सर, दिनेश पाटील आणि शिवाजी पाटील यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. शुभांगी पाटील या भोजनाच्या सुगंधी देखील आहेत, आपल्या विभागातले आहेत आणि याचा आपला सर्वांना अभिमान देखील आहे. उपशाखा प्रमुख संतोष पुजारी यांच्या त्या भगिनी आहेत. स्ट्रॅटेजीच नाही. 3 पॉईंट गेले ना तिथेच गेला. 10:30 वाजता स्टार्टिंग कसं होतो. पुरस्कार आपला तिसरा आणि अंतिम पुकार आहे. सामना संपवायला थोडासा अवधी शिल्लक आहे. आपण आपले खेळाडू या ठिकाणी अभिषेक पाताळे युवा मुंबई समन्वय, महाराष्ट्र कामगार सेना मुंबई सचिव यांचा देखील महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य युवा सेना पवनजी जाधव यांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी सत्कार करावा. अक्षय मोरे या ठिकाणी त्यांचा सत्कार करतायत. चला युवा सेनेचे स्वप्न सोनावणे या मान्यवरांचा सत्कार करतायत.